वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मायेचा मोह कसा असतो, घडलेली क्रिया कशासाठी झाली, घडलेलं कशासाठी निर्माण झालं, घडलेलं काय झालं, काहीही न कळू देणं मायेची मोहिनी शक्ती आहे. अशी माया मोह निर्माण करणारी मायेचं स्वरूप सांगितलं. मायेचं स्वरूप सांगितल्याच्या नंतर या मायेतून तरुण जाण्याकरता काय करावं लागतं राजाने विचारल्याबरोबर प्रबुद्ध नावाच्या भागवताने माया तरण्याच्या करता म्हणून त्याला उपाय सांगितला. सगळ्या सांसारिक पदार्थातून मन हटवावं, निस्संग करावं, साधूच्या चरणी लागावं, संताची संगती करावी, दयाबुद्धी धारण करावी, सर्वभूत मात्रांची मैत्री असावी वगैरे वगैरे साधना केल्याच्या नंतर आणि आपल्याकडे जे काही आहे ते सगळं परमात्म्याच्या चरणाला निवेदन केल्याच्या नंतर मनुष्याला मायेतून तरुण जाणं सोपं जातं. त्याला सुदैवाने थांबायला सांगितलं. तेव्हा थांबा, आता मी जातो, माझा पुढचा मार्ग मला आक्रमला पाहिजे, थांबा थांबा. आग्रहाने देवाला थांबवलं. सुदामा निघाला, चालायला लागला. चालताना तोही पाठमोरात चालतोय देव दिसावा म्हणून. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा वेशीमध्ये उभे राहून सुदामा दूर दूर जाईपर्यंत, त्याची आकृती दिसेपर्यंत त्याच्या दिशेला पाहतच राहिले. सुदामा निघून गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरात आले. केवढा मोठा निष्काम भाव माझ्या भक्ताच्या अंतःकरणात आहे हे भगवंतांनी अनेकांना व्यक्त करून सांगितलं. सुदामा निघाला, चालत चालत आपल्या गावी आला. घरी आल्यानंतर दृश्य सगळं बदललेलं दिसलं. सोन्याची नगरी दिली होती सुदाम्याला भगवंताने. एक मुठभर पोह्यासाठी एवढी सोन्याची नगरी दिलेली. बायको स्वागता करता आली. घराच्या झोपडी जाऊन मोठा राजवाड्यापेक्षा हे सुंदर विलक्षण रत्न जडीत सोन्याचा वाडा झालेला आहे. सुदाम्याने पाहिलं. सुदामा घरी आल्यावर भार्येला म्हणायला लागला, म्हणे एवढं ऐश्वर्य त्या देवानं दिलं, पण मी तुला काही देतो आहे, दिलेलं आहे, देवाने माझ्यासमोर व्यक्त सुद्धा केलं नाही. असं का केलं असावं? भार्येनं लक्षात घेतलं आणि ती म्हणायला लागली, म्हणे तुम्ही जर मोकळेपणानं बोलले नसाल तर तोही तुम्हाला बोलला नाही हेच निश्चित आहे. म्हणे तुम्ही मी मागायला आलो हे देवाला सांगितलं नाही, त्याच्यामुळे देवाने तुम्हाला दिलं हे सांगितलं नाही. सुदाम्याला भगवंताने विपुल ऐश्वर्य दिलं. असं परमात्मा भक्तांवर करुणा करणारा, अनेकांना भगवंतांनी अनेक प्रकारचं सुख दिलं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा काही पर्व काळाच्या निमित्तानं प्रभास क्षेत्राला गेले आणि तिथं भगवंताची गोपिकांची गाठ पडली. रुक्मिणी वगैरे भगवंताच्या स्त्रिया, राधा वगैरे गोपिका सगळ्यांच्या एकमेकाच्या गाठी भेटी झाल्या. रस्त्यानं जाता जाता भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी रथावर बसून चाललेले आणि समोरून राधा कृष्ण कृष्ण करत आलेली पाहिल्याबरोबर देव रथातून खाली उतरले आणि राधेजवळ जाऊन बोलत बसले. रुक्मिणी बघतच राहिली. रुक्मिणीने विचार केला, काय झालं, कोण भेटलं, कशा करता गेले, काही कळे ना. ती उतरली. रुक्मिणी राधेजवळ जाऊन बसली. देवाला विचारलं, म्हणे देवा ही कोण? मग भगवंताने सांगितलं, म्हणे तुला परिचय देतो, म्हणे हीच ती राधा. राधेचा परिचय दिला. रुक्मिणीच्या अंतःकरणात राधेचा मत्सर होता म्हणून रुक्मिणीनं सांगितलं, म्हणे राधे काय इथं निवांत वेळ नाही, दुपारच्या वेळेला निवांत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी याल तर बोलणं चालणं होईल. राधेनं ते निमंत्रण स्वीकारलं. या निमित्तानं पुन्हा कृष्ण दर्शन होईल असं राधेला वाटलं. रुक्मिणीच्या मुक्कामाच्या ठिकाणी राधा आली आणि राधेला रुक्मिणीनं तिचा घात करण्याच्या निमित्तानं उकळतं दूध भांड्यात ओतून तिच्या समोर ठेवलं. कृष्ण कृष्ण म्हणत देहभान रहित असलेली राधा ते उकळतं दूध प्याली. आणि संध्याकाळच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरी आल्याच्या नंतर रुक्मिणी जेव्हा देवाचे पाय दबायला लागले तेव्हा तिला दिसलं की देवाच्या पायावर मोठमोठाले फोड आलेत. रुक्मिणीने विचारलं, देवा हे काय? देवाने सांगितलं, पोळलं. काय पोळलं? दूध पोळलं. कसं पोळलं? भगवंतानीच विचारलं. म्हणे विचार रुक्मिणी, राधा तुझ्याकडे आली होती? होय. तिला तो दूध दिला? होय. ते गरम होतं? होय देवा, पण राधेचं गरम दूध पिणं त्याच्यामुळे तुमच्या पायाला फोड येणं संगती काय? देवानं सांगितलं, श्री राधिकाया हृदयारविंदे पदारविंदम हि विराजते मे अद्योष्ण दुग्ध प्रतिपान तोंघरा उच्छालकास्ते मयी प्रोच्छलंती.
राधेनं जेव्हा गरम दूध घेतलं तेव्हा तिच्या हृदयात सदा सर्व काळ विराजमान असणारे माझे चरण, त्या चरणावर ते दूध येऊन पडलं आणि त्याच्यामुळे मला आता हा त्रास व्हायला लागला. असं राधेचं महत्व भगवंताने रुक्मिणीला जाणवून दिलं. द्रौपदीशी सगळ्या भगवंताच्या पट्टराण्याची गाठ पडल्याच्या नंतर या पट्टराण्याने आमचं आणि देवाचं लग्न कसं झालं त्याबद्दलचा विचार सांगितला. वसुदेवानी कल्याणाच्या इच्छेने एकदा मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञ केला. भगवंताने वसुदेवाला ब्रह्मज्ञान दिलं. देवकीला विचारलं तुला काय पाहिजे. देवकीनं सांगितलं म्हणे तू गुरुचा मुलगा मेलेला आणून दिला असं कळालंय, तेव्हा माझी 6 मुलं मेलेली आणून दे. भगवंताच्या कृपेनं ती 6 मुलं आली, देवकीच्या अंगा खांद्यावर खेळली. देवकीचं स्तनपान त्यांनी केलं आणि ती सगळीच्या सगळी मुलं आपल्या आपल्या स्थानाला परत निघून गेली. अनेक कथा भगवंताच्या संबंधाने सांगत असताना परीक्षितानं मध्येच विचारलं म्हणे देवा, याच श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा, ती माझी आजी, माझ्या आजोबाला ती कशी मिळाली सांगा. शुकाचार्याने सांगितली कथा. म्हणे असं झालं, सुभद्रेचं स्वयंवर ठरलं होतं, सुभद्रेचं लग्न करायचं असं ठरलं. सुभद्रा दुर्योधनाला द्यायची असाही विचार बलराम दादांनी जवळजवळ पक्का केला. आणि त्यावेळेला अर्जुन तीर्थयात्रेला गेला होता. तीर्थयात्रेला गेलेल्या अर्जुनाच्या कानावर वार्ता आली की सुभद्रेचं लग्न ठरलंय आणि सुभद्रा तर मला पाहिजे असं अर्जुनाला वाटत होतं. अर्जुन तडक द्वारकेत आला, भगवंताला भेटला, भगवंताचं दर्शन घेतलं, देवाला विचारलं म्हणे देवा, देवाने विचारलं अर्जुना यात्रा चालू आहे व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित देवा. यात्रेतच इथं आलास. यात्रेतच इथं आलो. द्वारकेची यात्रा करावी हा उद्देश आहे. तो म्हणलं तसं नाही, मग वेगळ्या उद्देशानं आलो. काय. तेव्हा सुभद्रेचं लग्न ठरलं. म्हणे ठरलंय. तेव्हा तुम्ही लहानपणी आम्हाला दोघाला उभं करून अक्षर टाकली होती आणि सांगितलं होतं सुभद्रा तुलाच देतो म्हणून. ते म्हणले वेडा का काय अर्जुना, अरे लहानपणच्या गोष्टी, बावला बाहुलीचं लग्न लावलं म्हणून ते व्हावंच लागतं असा थोडासा आग्रह असतो. म्हणे लहानपणी खेळात झालं होतं. नाही देवा, सुभद्रा मला मिळाली पाहिजे. देवाने सांगितले ठीक आहे, तुझी इच्छा जर असेल तर सुभद्रा तुला मिळवून देतो, पण मी म्हणेन त्याप्रमाणे वागलं पाहिजे. वागतो देवा. करिष्य वचनं तव. तुमच्या आज्ञा पाळायचं ठरवलंयच देवा, म्हणाल ते ऐकतो. देवाने सांगितलं ठीक आहे. त्याला सांगितलं मग संन्यास घेऊन ये. अरे संन्यास. देवाने सांगितलं अरे नाटकातला संन्यास म्हणे हा मग तसं करायला हरकत नाही. त्याला संन्याशी केलं. त्याला गावाच्या बाहेर एका मंदिरात थांबायला सांगितलं. आपले कुलगुरू गर्गाचार्याच्याकडून त्या संन्यासाची कीर्ती द्वारकेत पसरवली. आणि बलराम दादाला घेऊन गर्गाचार्याने सांगितलं फार मोठा महात्मा आहे, त्यागी आहे, आपल्या गावाच्या बाहेर मंदिरामध्ये येऊन थांबला. हे गर्गाचार्याने सांगितल्यावर बलराम दादाही भाळडेन म्हणायला लागले जाऊ आपण दर्शनाला. श्रीकृष्णाला बोलावलं आणि बलराम दादाने सांगितलं म्हणे अरे गावाच्या बाहेर आपल्या एक महात्मा आला म्हणे, फार अधिकारी आहे, गर्गाचार्य वर्णन करतात, आपण दर्शनाला जायचंय, मी जाणार आहे. कृष्णानं सांगितलं देवा दादा आपला असल्या साधूवर विश्वास अजिबात नाही म्हणे. याला ठाऊकच होतं हा साधू नाही, हे ठाऊकच असल्यामुळे असं म्हणायला हरकत नव्हती. माझा विश्वास नाही दादा. बलराम दादाने सांगितलं असं बोलू नये, संतांच्या विषयी असं बोलणं देवाला सहन होत नाही. मी चाललो दर्शनाला, तो आलं पाहिजे. ठीक आहे दादा तुमच्या म्हणण्याप्रमाणे. बलराम दादा दर्शनाला निघाले. कृष्णाला बरोबर घेतलं, त्या सुभद्रेलाही बरोबर घेतलं. दर्शनाला गेले. अर्जुनाच्या रूपात, साधूच्या रूपात असलेल्या अर्जुनाचं दर्शन घेतलं. बलरामाने दर्शन घेतलं. कृष्णाला सांगितलं कृष्णा नमस्कार कर. कृष्णाने नमस्कार केला. सुभद्रेला नमस्कार करायला सांगितलं. ही आमची बहीण सुभद्रा. स्वामींना नारायण 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 म्हणून ते नमस्कार वगैरे घेतला. एवढं सगळं संन्याशी असं नमस्कार म्हणेपर्यंत त्यानं नमस्कार घेतला असं होत नाही. शास्त्र असं आहे त्यानं नमस्कार घेतला हे सांगावं लागतं, नारायण म्हणावं लागतं. नारायण नारायण झालं. लगेच त्यांचा तो सगळा आविर्भाव पाहिल्याच्या नंतर बलराम दादा भाळलेन म्हणायला लागले स्वामी काय उद्याची भिक्षा आमच्याकडं. स्वामीला संन्याशाला भिक्षेला या, पुडीला या असं म्हणावं लागतं. जेवायला या म्हणत नाहीत त्याला. भिक्षेला या आमच्याकडं, उद्या आमच्याकडं पुडी घ्या तुम्ही. अर्जुनाला कळे ना हो म्हणू की नाही म्हणू, कशानं काय बिघडतं कोणाला माहिती. काही ठरलं नव्हतं ना कृष्णाशी बोलताना.
आणि कृष्णाने ठाऊक नव्हतं दादा एवढे एकदम भाळतील म्हणून. त्यांनी काही अगोदर योजना सांगून ठेवलेली नव्हती. बलरामाच्या मागच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहिले आणि त्याने अशी मान हलवली. हो म्हण. स्वामीने सांगितलं नारायण नारायण येतो म्हणे भिक्षेला. भिक्षेला बोलावलं. सगळी तयारी सिद्धता झाली आणि सगळी सिद्धता झाल्यानंतर भगवंताला सांगितलं बलरामाने सगळी सिद्धता होते, संन्यासी येणार आहेत, त्याचं जेवण आपल्याकडे होणार आहे, तसं लक्ष देऊन राहा बरं का कृष्ण इथं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिथं उभं केलं. ठरल्या वेळेला त्या संन्याशाला बोलावलं, त्याची पूजा झाली, सन्मान झाला, जेवायला वाढलं. आणि जेवायला वाढल्याच्या नंतर ते महात्मा जेवायला लागले. सुभद्रा वाढायला असल्यामुळे तिच्याकडेच यांचं लक्ष असल्यामुळे यांना काय खातो कशाबरोबर खातो कळेना. जिलबीचा तुकडा घ्यायचा, वरणाबरोबर खायचा, भातामध्ये बासुंदीच कालवायची. असं त्यांचं चालू झाल्याबरोबर श्रीकृष्णाने बलरामाला सावध केलं. म्हणजे दादा साधू म्हणता शहाणा म्हणता त्याला काय कशाबरोबर खावं अक्कल नाही. भातात बासुंदी घालायला लागला, जिलबी वरणात बुडवायला लागला आणि तुम्ही याला मोठा अधिकारी म्हणताच. कृष्णाला बलरामाने सांगितलं अरे बाबा साधू अन्नाची चव पाहत नसतात, चव पाहायची नाही. काय खातो आम्ही कसया सांगाते कैसे हे लागते नेणोमुखी. रसनेंद्रियाचा त्यांनी जय साधलेला असतो. त्याच्यामुळे साधूच्या बद्दल अशी प्रतिकूल बुद्धी आपण व्यक्त करू नये. तत्वज्ञान सगळं कृष्णालाच. यांनी सांगितलं ठीक आहे, चांगली फसवणूक व्हायला लागली लक्षात आलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असा सगळा डाव केला. जेवण झालं, विश्रांती करता म्हणून हे स्वामी झोपलेले असताना भगवंतांनी त्यांना जाऊन सांगितलं तर बलराम दादा जेवण झोपलेत म्हणे, घ्या सुभद्रा निघा इथून. आणि संन्याशाच्या रूपात असलेल्या त्या अर्जुनासह भगवंतांनी सुभद्रेला पाठवून दिलं. अशी सुभद्रा अर्जुनाला मिळाली. परीक्षिताला भगवंताने सांगितलं, ज्ञानोबरायांनी हा प्रसंग सांगितलाय. तो वा संन्यासी हो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी परी विकल्प नुपजे मनी मी तो दोन्ही स्वरूप एक. अर्जुनाला भगवान बोलले. संन्यासी होऊन भगवंताची बहीण असलेली सुभद्रा अर्जुनानं प्राप्त करून घेतली. हे चरित्र ऐकल्याच्या नंतर पुढे शुकाचार्याला परीक्षितांना विचारलं म्हणे महाराज काय. एक माझा थोडासा तात्विक प्रश्न आता तुम्हाला आहे. काय. ब्रह्मन् ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः कथंचरन्ति श्रुतयः साक्षात सरसतः परे. प्रश्न असा आहे माझा. वेदांनी परमात्म्याचं वर्णन केलं असं नेहमी म्हणलं जातं. सर्वे वेदाः यत्पदम आमनंती वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यः. गीतेत तुम्ही बोलला. ज्ञानोबराई हरिपाठात म्हणतात चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. सगळ्या वेदामध्ये देवाचं वर्णन आहे असं तुम्ही म्हणता. वेदाला देवाचं वर्णन करता कसं येतं सांगा. वेद एक शब्द आहे ना, शब्द देवापर्यंत पोहोचू शकतो का. पोहोचू शकत नाही. वेदानेच वर्णन केलं. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. परमात्म्यापासून वाणी परत फिरते. ठावन पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्या परमात्म्याचा ठाव ठिकाणा न लागल्यामुळं वाणीला मनासहित परत फिरावं लागतं. वाणीला परमात्मा गवसत नाही. काय आहे शब्दाला काय सांगता येतं व्याकरणात याचा विचार आहे. चतुष्टयी शब्दानां प्रवृत्ती. पाणिनींनी व्याकरणात सांगून ठेवले शब्दाची प्रवृत्ती 4च ठिकाणी आहे. जाती गुण क्रियान संज्ञा. संपलं. 4 गोष्टीच्या पलीकडे 5वी गोष्ट शब्दाला सांगता येत नाही. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या माणसाला समजावून सांगायचा प्रसंग असला तर माणसं म्हणतात तुम्ही त्याला 4 गोष्टी सांगून बघा म्हणतात. 5 गोष्टी सांगा म्हणले कोणी. 4 गोष्टी सांगून बघा म्हणण्याचं तात्पर्यच हे 4च गोष्टी सांगता येतात. जाती गुण क्रिया संज्ञा याच्या पलीकडे शब्द काही सांगू शकत नाही. आणि परमात्म्याच्या ठिकाणी याच्यापैकी काही आहे का. संतांना विचारा. संत महात्मे सांगतात ते कीर अनाम अजाती. तिथं जात नाही, जाती नाही, तिथं नाम नाही, तिथं गुण नाही, क्रिया नाही, संज्ञा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले परमात्म्याचं. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद
हा आकारासीचे प्रवाद वस्तूसी नाही. हे सगळं बोलणं दृश्य वस्तूच्या बाबतीत आहे, आकाराच्या बाबतीत आहे. परमात्मा वस्तूला काही नाही, नाम रूप संबंध जाती क्रियाभेद काही नाही. तिथं जर काही नसेल आणि हे असल्याशिवाय शब्दाला बोलता येत नसेल तर वेदरूपी शब्द तो देव बोलला कसा सांगा. शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतो. कसं आहे, शब्दाच्या वेगळ्या वेगळ्या वृत्ती मानल्यात. वृत्ती, एक शब्दाची वृत्ती आहे शक्तिवृत्ती. शक्तिवृत्ती म्हणजे आपण सरळ शब्द उच्चारला, शब्दाचा सरळ अर्थ आपल्याला कळाला, तो शक्तिवृत्तीचा अर्थ. शक्तिवृत्तीबद्दल असं म्हणलंय, अस्मात् शब्दात अयम अर्थो बोद्धव्य इति ईश्वर इच्छा शक्ती. या शब्दापासून या अर्थाचा बोध व्हावा, हा जो संकेत ठरला, ही जी ईश्वराची इच्छा आहे त्यालाच शक्ती म्हणायचं. पाणी म्हणलं की पाणी, जल. सरळ शब्द उच्चारला, शब्दाचा सरळ अर्थ आपल्याला लक्षात आला, शक्तिवृत्तीचा अर्थ. काही वेळेला सरळ अर्थ घेता येत नाही, म्हणून लक्षणेनं शब्द बोलला असं म्हणावं लागतं. लक्षणावृत्ती शब्दाची दुसरी वृत्ती आहे शक्य संबंध लक्षणा. लक्षणाचं लक्षण असं सांगितलंय. आपण असं पहा, एखाद्या काशीसारख्या ठिकाणी गेलेला एक माणूस बऱ्याच दिवसानंतर, तर कधी काशीचा परिचय नाही, असा काशीत गेला, संध्याकाळच्या वेळी तिथं पोहोचला आणि म्हणायला लागला, विचारायला लागला कोणाला तरी, दूध पाहिजे होतं, गवळ्याचं घर कुठे विचारायचं होतं म्हणून विचारलं, गवळ्याचा वाडा कुठे हो? लोकांनी सांगितलं गंगायां घोषहा. घोष म्हणजे गवळ्याचा वाडा. एकाने सांगितलं गंगेवर गवळी वाडा आहे. आता गंगेवर गवळी वाडा असं म्हणल्यावर गंगा शब्दाचा अर्थ गंगेचं पात्र, पाणी, प्रवाह. त्या प्रवाहावर जाऊन वाडा शोधायचा का? तिथं गंगा शब्दाचा अर्थ गंगेच्या प्रवाहाशी संबंधित असलेलं तीर असा करावा लागतो. तीरावर गवळ्याचा वाडा आहे असा अर्थ जो घेतला तो लक्षणेनं घेतला. लक्षणेत बरीच मानगड आहे, बरेच भेद आहेत. लक्षणा जिथं काम करत नाही तिथं गौणी वृत्ती काम करते. गुणसंबंधानं शब्द प्रवृत्त झालेला आपल्याला पाहायला सापडतो. उदाहरण सांगतात, एखादा पराक्रमी माणूस पाहिला की त्याचं वर्णन करताना म्हणतात, तुमचा मुलगा ना सिंह आहे हो, सिंह. सिंह म्हणलं की लगेच त्याची आयाळ, त्याचे 4 पाय हे शोधायचे का? त्या मुलाला जे सिंह म्हणलंय ते सिंहाचा पराक्रम आणि याचा पराक्रम याची तुलना करून सिंह म्हणलंय. गुणसंबंधानं तो सिंह शब्द आला. काही वेळेला व्यंजना वृत्तीनं शब्द प्रवृत्त होतो. व्यंजनेनं शक्तीचा अर्थ नाही, लक्षणेचा अर्थ नाही, गौणी वृत्तीचा अर्थ नाही, व्यंजनेनं अर्थ. साहित्यात त्याला उदाहरण आलंय, थोडं विकृत आहे पण सांगून जातो. एक स्त्री दुराचारी होती, घराच्या दारासमोर उभी होती. समोरून जाणारा एक तरुण तिला दिसला. त्या दुराचारिणी स्त्रीला त्याच्यावर मन जडलं तिचं आणि त्याला ती बोलायला लागली. व्यंजना वृत्तीचं बोलणं याच्याकरता उदाहरण आले ते सांगतो. त्याला ती म्हणते, भोः पांथ पुस्तकधर क्षणमत्र तिष्ठ. वैद्योसी किम गणितशास्त्र विशारदोसी. त्याला ते विचारायला लागले, ए बाबा, ते पुस्तक घेऊन जाणाऱ्या तरुणा, क्षणभर थांब, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देतो. वैद्येस का ज्योतिषीस? जर वैद्य असशील तर मला सांग, माझ्या आंधळ्या सासूला दृष्टी कशाने येईल? आणि जर ज्योतिषी असतील तर मला सांग, बऱ्याच दिवसापासून घरातून निघून गेलेला माझा नवरा कधी परत येईल? बोलणं संपलं. व्यंजना वृत्तीचा अर्थ तिचा असा आहे, ती म्हणते, नवरा बऱ्याच दिवसापासून बाहेर गेलेला आहे, एकटी सासू घरात आहे, तीही आंधळी आहे, येन दुराचार कर, हरकत नाही. हा जो पुढचा अर्थ आहे हा व्यंजना वृत्तीचा अर्थ आहे. शक्ती, लक्षणा, गौणी, व्यंजना वेगवेगळ्या पद्धतीने शब्दाचा अर्थ असतो. पण या सगळ्या पद्धतीने अर्थ व्यक्त करताना ज्याच्या संबंधानं बोलायचं आहे त्याच्या ठिकाणी जाती, गुण, क्रिया, संज्ञा काहीतरी असावंच लागतं, तरच शब्द बोलू शकतो.
निर्गुण असलेल्या परमात्म्याच्या संबंधानं गुणवृत्ती असलेला शब्द कसा प्रवृत्त झाला सांगा. शुकाचार्याला परीक्षितानं विचारलं आणि मग पुढे शुकाचार्याने सनकादिकाचा आणि नारदाचा झालेला संवाद त्याच्यातून असं सांगितलं की म्हणे वेद परमात्म्याचं वर्णन करतो हे खरं आहे, पण वेद परमात्म्याचं वर्णन करत असताना प्रत्यक्ष वर्णन करत नाही, अतद व्यावृत्तीनं वर्णन करतो. काय आहे अतद व्यावृत्तीनं वर्णन करणं म्हणजे नेती नेती असा नाही असा नाही असा नाही असं वर्णन करणं. काय असतं आपल्याकडे वर्णन करण्याच्या अशा पद्धती होत्या. शब्दांनी साक्षात सांगायचं नाही, पण त्या शब्दातून नेमका बोध मात्र त्या व्यक्तीचाच द्यायचा. टिळकांच्या चरित्रातली कथा आहे पाय. टिळकांना भेटायला की इंग्रज ग्रहस्थ आले. घरी आल्याबरोबर चौकशी त्यांच्या धर्मपत्नी घरी होत्या. विचारलं घरात टिळक आहेत का? त्या बाईने इकडं तिकडं बैठकीत पाहिलं म्हणायला लागली जोडे दिसत नाहीत. त्याला काही कळालं नाही त्या इंग्रजाला. थोड्या वेळाने विचारलं टिळक नाहीत का? ती म्हणायला लागली पगडी दिसत नाही. थोड्या वेळाने पुन्हा विचारलं काठी दिसत नाही. हा प्रत्येक वेळेला विचारतो टिळक घरात आहेत का, आणि त्या म्हणतात जोडे दिसत नाहीत, काठी दिसत नाही, पगडी दिसत नाही. बोध होईना त्याला काही. शेवटी आपल्या संस्कृतीत वावरलेला आपल्या आचार विचाराचा एक हिंदू माणूस तिथं आला आणि त्याला विचारलं म्हणे बाबा मी असं या बाईंना विचारतोय आणि या बाई मला प्रत्येक वेळी असं उत्तर देतात. त्यांनी सांगितलं याचाच अर्थ टिळक घरात नाहीत. कशावरून? जोडे दिसत नाहीत याचा अर्थ असा की जोडे घालूनच टिळक बाहेर जातात, ते दिसत नाहीत म्हणजे टिळक बाहेर गेलेले. असं का सांगितलं? तर म्हणलं आमची संस्कृतीच अशी आहे, पतीची मर्यादा सांभाळण्याकरता पतीचा उल्लेख करून बोलणं आमच्याकडे नाही. आताच सगळं वेगळं, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. मला एका माझ्या मित्रानं सांगितलं, म्हणला महाराज तुम्हाला माहिती आहे का खरं प्रेम तुम्हाला कळतच नाही. म्हणलं पती पत्नीत खरं प्रेम कधी समजायचं? त्यानं मला सांगितलं. त्याचं नाव रमेश होतं. माफ करा कोणाचं असलं तर वाईट वाटून घेऊ नका. त्यानं मला असं सांगितलं, म्हणलं महाराज बायको जर अहो रमेश म्हणून हाक मारीत असली तर मी समजतो तिचं माझ्यावर थोडं प्रेम आहे. तिनं जर अरे रमेश म्हणून हाक मारली जास्त प्रेम, अरे रम्या म्हणायला लागली तर खरं प्रेम आहे. म्हणे आजचं चित्र असं आहे. टिळकांचं चित्र हे आहे. कोणतं आपल्या जीवनात आपण ठेवायचं आपण ठरवायचं. टिळकांबद्दल ती बोलली नाही, पण बोध टिळकांचाच जसा करून दिला त्याप्रमाणे वेद देवाबद्दल बोलत नाही, पण बोध देवाचाच करून देतो. याला म्हणतात अतद व्यावृत्तीचं बोलणं. ते सीतेचं नुकतंच लग्न झालेलं, तिच्या काही मैत्रिणी तिथं आलेल्या आणि सीता एक 4-5 मुकुट घेऊन असे साफ करत बसली होती. घरातले सगळ्यांचे मुकुट होते. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथ सगळ्यांचे मुकुट साफ करीत बसलेले. तिच्या मैत्रिणी आल्या आणि तिला चिडवायला लागल्या. म्हणे सीते हा मुकुट कोणाचा ग? सीतेनं सांगितलं हा भरत भाऊजीचा. हा लक्ष्मण भाऊजीचा. आणि हा मोठा दिसतोय तो हा दशरथांचा आहे. इकडचा हा बाजूचा शत्रुघ्न भाऊजीचा आहे. असं होता होता रामाच्या मुकुटावर त्या मैत्रिणी जेव्हा आल्या हा कुणाचा म्हणल्यावर सीता बोलली नाही, पण सीतेच्या न बोलण्यातून सुद्धा हा मुकुट रामाचा हे जसं त्या स्त्रियांना कळालं, त्या मैत्रिणींना कळालं, त्याप्रमाणे श्रुती माता हा परमात्मा का म्हणल्यावर नेती 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 म्हणत राहते. आणि जिथं परमात्मा येतो तिथं मौन राहते. ज्याला म्हणतात अवचने नैव प्रोवाच, न बोलता बोलणं असं असतं. आणि असा वेद परमात्म्याच्या बद्दल बोलत असताना न बोलता बोलतो. तो कसा बोलला, काय बोलला, विस्तारानं वेदस्तुतीचं एक प्रकरण इथं आपल्याला पाहायला सापडतं. भगवान शंकराच्याकडे आलेला तो वृकासूर, त्याच्या संकटातून भगवंताचं रक्षण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केल्याची एक कथा आहे. एक ब्राह्मणाची मुलं मरत होती. जन्मल्या मूल मरायचं. तो ब्राह्मण एका दिवशी त्याचा मुलगा मेला आणि श्रीकृष्णाच्या दरबारात येऊन बोलत होता, माझा मुलगा मरतोय, कोणीतरी लक्ष द्या. काय आत्ताच हे चित्र नाही,
जुना काळ जर आपण पाहिलं तर त्यावेळेला अकाली मरणाची जबाबदारी राजावर दिली जायची. बऱ्याचशा प्रमाणामध्ये ती जबाबदारी राजाची समजली जायची. अकाली का मेला, राजाने त्याचा तपास लावायचा. त्या मुलाच्या मरणाचा तपास श्रीकृष्णाने लावावा असं त्या ब्राह्मणाच्या मनात असायचं, पण श्रीकृष्ण दुर्लक्ष करायचे. अर्जुन तिथं बसलेला आणि अर्जुनानं विचारलं, म्हणे काय झालं रे, मुलगा मेला. मग राजाकडे तपासाच्या दृष्टीनं आलं. बलराम आहेत, श्रीकृष्ण आहेत, तपास लावत नाहीत. नाही लावत नाहीत म्हणे. अजून काही त्यांनी तपासाची भाषा बोलली, मी करतो तुझ्या पोराचं रक्षण. विनाकारणच अर्जुन बोलला. त्याच्या स्त्रीचा प्रसूतीचा पुढचा प्रसंग आला आणि त्यानं अर्जुनानं एक बाणाचं असं घर तयार केलं, त्याच्यात तिला प्रसूत व्हायला सांगितलं. थोड्या वेळाने अर्जुनाला त्या ब्राह्मणाने येऊन सांगितलं, म्हणले आजपर्यंत बायको प्रसूत होत होती, मूल होत होतं, मूल मरत होतं, पण मेलेलं प्रेत तरी आम्हाला पाहायला मिळत होतं. यावेळेला ते प्रेतही नाही म्हणे. तुम्ही बड्या बड्या गप्पा मारत होतात अर्जुना. कृष्ण रक्षण करत नाही, मी रक्षण करतो बोलला होता, झालं कसं. अर्जुनानं सांगितलं, झालंय खरं, मी प्रतिज्ञेप्रमाणे आता अग्निप्रवेश करतो. श्रीकृष्णाला जाऊन सांगितलं, देवा अग्निप्रवेश करणारे कशा करतात. त्या ब्राह्मणाच्या पोराचं रक्षण होऊ शकलं नाही. कोणी सांगितलं होतं म्हणे उठा ठेवा करायला तुला. मी इथं प्रत्यक्ष बसलेला असताना मी लक्ष देत नाही, तू विनाकारण त्याच्यात कशाला पडलास. नाही देवा, झालं ते झालं, आता रक्षण केलं पाहिजे, अशी जबाबदारी होती, ती पार पाडू शकलो नाही, अग्निप्रवेश केला पाहिजे. देवाने सांगितलं थोडं थांब म्हणे, काय होतं ते बघू. अर्जुनाला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या मुलांचा शोध करत 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 निघाले. ते शेवटी शेषशाही भगवंतापर्यंत गेले आणि तिथं त्यांना ते मुलं मिळाली. शेषशाही भगवंतांना ते परत दिले. शेषशाही भगवंतांना यांना सांगितलं की माझंच एक रूप पृथ्वीवर जे कृष्ण रूपानं नांदत आहे ते पाहायची मला इच्छा होती, म्हणून ती मुलं इथपर्यंत आणली होती. नरनारायणाच्या दर्शनाच्या अपेक्षेनं हे केलं होतं. असं दिव्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आणि श्रीकृष्णाच्या आत्तापर्यंत झालेल्या सगळ्याच्या सगळ्या लीलांचा शेवटच्या या स्कंदाच्या 90व्या अध्यायामध्ये संक्षेपानं निर्देश आलाय. काय काय चरित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं झालं विस्ताराने ते आपण पाहिलेलं असल्यामुळं आपल्याला ते आता पाहायची आवश्यकता नाही. असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र चालू आहे. त्याच चरित्रामध्ये श्रीकृष्णाच्या निजधाम गमनाचा विषय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला ज्ञानोपदेश केल्याचा विषय 11 स्कंदामध्ये येतोय. तो विषय आपल्याला पाहायचा आहे. एकदा सर्वांनी नामस्मरण करावं आणि मग पुढची कथा आपण पाहू. श्रीमन्नारायण नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण श्रीमत्कृत्वा दैत्यवधं कृष्णः श्रामो यद्भिर्वृतः भुवोऽवतारयद्भारं ज्येष्ठं जनयन् कलिम्. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आपण दशमस्कंदामध्ये पाहिली. आता त्याच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याच कथेचा एक भाग म्हणजे भगवंताची ज्ञानलीला. महापुराणाच्या 10 लक्षणापैकी मुक्ती या लक्षणाचा विचार या 11 स्कंदामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. स्कंद 11वा आहे. या 11व्या स्कंदावरच नाथ महाराजांची टीका आहे. 11 स्कंदामध्ये भगवंताने उद्धवाला सांगितलेल्या ज्ञानाचा विस्तार आहे आणि ज्ञानच मोक्षाकरता उपयोगी साधन आहे. ज्ञानादेव तु कैवल्यम असा श्रुतीचा सिद्धांत आहे. क्रियाधिकाने मोक्ष प्राप्त होण्याची व्यवस्था नाही, तो ज्ञानानेच प्राप्त होतो असं जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. जे जे क्रियेनं प्राप्त होतं ते अनित्य असतं आणि मोक्ष नावाचं फळ अनित्य कोणालाच अपेक्षित नाही, ते नित्यच पाहिजे. आणि नित्य असलेली मोक्ष नावाची वस्तू प्राप्त करून घेण्याकरता म्हणून ज्ञानाचाच उपयोग आहे असा सिद्धांत आहे. ज्ञानाने समोक्ष आत्मस्वरूपाचं ज्ञान त्याच्यासाठी पाहिजे. तमेव विदित्वा ते मृत्युमेते नान्यः पंथा विद्यते अयनाय वगैरे वगैरे वेदवचनातून ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो अशा पद्धतीचा सिद्धांत आलेला आहे. ज्ञानानेच मोक्ष का, याचं कारण आहे बंधन अज्ञानानं घडलं म्हणून. जे ज्याच्याने येतं ते त्याच्या विरोधीने निवृत्त होतं. अंधाराने जे काही आलेलं असेल उजेडाने ते सगळंच्या सगळं निवृत्त होणार आहे असा जसा नियम आहे, तसं अज्ञानानं आपल्या पाठीमागे लागलेला हा बंध जन्ममरणाची परंपरा हे सगळ्याच्या सगळं जर थांबायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञान पाहिजे. मनुष्याला किंवा जीवमात्राला होणाऱ्या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये शास्त्राने संगती अशी सांगितली. आपल्याला शरीर आले ते सुखदुःख भोगण्याकरता, सुखदुःख निर्माण झाले ते पापपुण्याचा परिणाम म्हणून, पापपुण्य निर्माण झाली ते आपल्याकडून धर्माधर्म घडला म्हणून, धर्माधर्म घडला तो आपल्या अंतःकरणात रागद्वेष आहे म्हणून, रागद्वेष निर्माण झाले ते अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे, वस्तूचं अनुकूलतेनं किंवा प्रतिकूलतेनं ज्ञान झालं याचं कारण आहे भेदज्ञान आणि त्या भेदज्ञानाला कारण आहे अज्ञान. असं अज्ञानापासून दुःखापर्यंतची परंपरा आपल्याला पाहायला सापडते. तेव्हा मग दुःख घालवायचं असेल तर हे अज्ञान गेलं पाहिजे आणि अज्ञान जायचं जर असेल तर तद्विरोधी असं ज्ञान तिथं निर्माण झालं पाहिजे. ज्ञानाच्या शिवाय अज्ञानजन्य बंध निवृत्ती होऊन मोक्ष सिद्ध होण्याची शक्यता नाही म्हणून ज्ञानाचा विचार आहे. आणि असा ज्ञानाने मोक्ष प्राप्तीची साधना वगैरे वगैरेचा विचार या 11 स्कंदामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. पहिल्याच अध्यायामध्ये 11 स्कंदाची अशी कथा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अशा दिव्य लीला केल्या. अनेक पद्धतीने भगवंतांनी पृथ्वीचा भार दूर करण्याकरता म्हणून दुर्जनांचा संहार केला. पण हे सगळंच्या सगळं काम होत असताना भगवंताच्या मनावर एका दिवशी असा विचार आला की बाबा दुर्जनाचा भार मी नाहीसा करतोय, पण यादव सुद्धा पुढे पृथ्वीला भारच होणारे आहे. माझे आहेत म्हणून यांचा संहार मला करता येत नाही, पण हे सुद्धा भूभार होतील असेच आहे. तेव्हा यांचाही संहार झाल्याशिवाय माझ्या अवताराचं खरं प्रयोजन सिद्ध झालं असं मानता येत नाही. यांच्या संहारासाठी करावं काय म्हणून भगवंताने एक युक्ती रचली. ऋषीमुनींचा शाप यांना घडवला. पिंडारक क्षेत्रामध्ये एकदा ही सगळी मंडळी जमा झाली होती एका पर्वकाळाच्या निमित्तानं. एका ठिकाणी अनेक ऋषी बसलेले हे सगळे यादव तिथे गेले. यादवाच्या पोरांनी त्या सांबाला स्त्रीरूप दिलं, त्याला गरोदर स्त्रीचं रूप दिलं, तिथं त्याला नेलं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या तिथं जमलेल्या ऋषीमुनींना विचारलं की महाराज ही आमची बहीण आहे, हिच्या मनात काही तुम्हाला विचारावं असं आहे पण लाजेनं विचारत नाही. आम्ही असं विचारतो हिला मुलगा होईल की मुलगी होईल सांगा. विद्वान ऋषीमुनींनी त्या सगळ्या यादवांच्या मुलांना सांगितलं म्हणजे बाबा असं चेष्टेचं कारण नाही, आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, विनाकारण आमची चेष्टा करू नका. पण ते म्हणायला लागले नाही आम्हाला चेष्टा वगैरे काही नाही, खरंच सांगा आणि हिला मुलगा होणार का मुलगी होणार. शेवटी ते रागावलेल्या अवस्थेत त्याने सांगितलं की म्हणे हिच्या पोटी एक मुसळ जन्माला येईल आणि तेच तुमच्या कुलाचा घात करेल म्हणे. घाबरले, घरी आले, तिच्या त्या सांबाच्या पोटावरच्या वस्त्राच्या घड्या काढल्या, त्याच्यामधून खरंच एक मुसळ निघालं. त्या मुसळाला घाबरले, मुसळ कुटलं, त्याचं चूर्ण केलं. त्याच्या खालच्या बाजूला जे लोखंड होतं त्या लोखंडाची एक गोळी केली, ते चूर्ण ते लोखंड सगळं समुद्रात फेकून दिलं. समुद्रामध्ये त्या मुसळाच्या चूर्णापासून गवत निर्माण झालं. लोखंडाचा तो तुकडा एका मास्याने खाल्ला, गिळला. पुढं मग त्याच गवतानं
मुदगर निर्माण करून यादवांनी एकमेकाशी युद्ध केलं आणि ते मेले, अशी पुढे कथा येणारच आहे आपल्याला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अशा पद्धतीने यादव कुळाच्याही नाशाची व्यवस्था करून ठेवली. भगवंताचे पिता श्री वसुदेवाच्याकडे एका दिवशी नारदाचं आगमन झालं. नारदाचं दर्शन वगैरे वसुदेवाने घेतलं आणि विचारलं त्यांना की महाराज, तुमच्यासारख्या साधू पुरुषाचं दर्शन होणं दुर्लभ असतं. आपण आलात, भेटलात, मला आनंद झाला. मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे होते, विचारू का? नारदाने सांगितलं, प्रश्न विचारा, काही हरकत नाही. यांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नावर मला भागवत धर्म सांगा वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचारल्याच्या नंतर नारदाने सांगितले, म्हणे हो, हे प्रश्न तुमचे मला कळाले, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, पण या प्रश्नाची उत्तरं मागे एका संवादामध्ये आलेली आहेत, म्हणून तो संवाद तुम्हाला सांगतो. निमी राजाकडे एकदा हे 9 महाभागवत गेले. 9 महाभागवत म्हणजे ऋषभदेवाची ज्येष्ठ अशी 9 प्रकारची संतती, 9 मुलं. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहोत्र, दुर्मिल, चमस, करभाजन अशी त्यांची नावं आहेत. आणि हे 9 हे आत्मज्ञानी महात्मे निमीचार यज्ञामध्ये आले. निमीला आनंद झाला. निमीनं त्यांचं दर्शन घेतलं, सन्मान केला, पूजा केली. निमी राजा म्हणायला लागला, बऱ्याच दिवसापासून मला परमार्थातले काही प्रश्न विचारायचे होते, कोणी भेटलाच नाही. आज योगायोगानं आपण भेटलात, आपल्याला ते प्रश्न सांगतो, कृपा करा आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. पहिला प्रश्न माझा असा आहे, धर्मान भागवतान ब्रूत, मला भागवत धर्माचं चिंतन सांगा. भगवत भक्त महात्मा कशा कशा पद्धतीचं आचरण करतो ते मला सांगा. भगवत भक्त महात्म्याचं आचरण सांगा म्हटल्यानंतर तिथं पहिल्यांदा कवी नावाच्या भागवताने त्यांना उत्तर दिलं. ते म्हणायला लागले, भागवत धर्म भगवत भक्ताचं आचरण दुसरं तिसरं काही नसतं. म्हणले, शरीर, वाणी, मनाने सतत परमात्म्याच्या संबंधीची क्रिया करत राहणं. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलम परस्मै नारायणायती समर्पयेत तत्. काया वाचा मनानं जे काही करतो ते सगळंच्या सगळं नारायणाय इति समर्पयेत, ते सगळं भगवंताच्या चरणाला समर्पण करणं असं भक्ताचं चाललेलं असतं. खरा भक्त महात्मा परमात्म्याच्या प्रेमानं अंतःकरण त्याचं द्रव्य भावाला प्राप्त झालेलं असतं. कधी हसतो, कधी रडतो, कधी मोठ्यानं ओरडतो, कधी गायन करतो, कधी उन्मत्त पुरुषासारखा लोकबाह्य होऊन नृत्यही करायला लागतो. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी परमात्मा पाहून परमात्म्याचं दर्शन घेतो. असं भगवत भक्त महात्म्यांचं आचरण चाललेलं असतं. ठीक आहे, राजाने पुढे विचारलं, हे भगवत भक्तांचं आचरण करावं, पण भक्त कुणाला म्हणावं सांगा ना. असा असतो. भक्ताची लक्षणं सांगा म्हणल्यानंतर हरी नावाचे महाभागवत उत्तर द्यायला लागले. भक्तामध्ये उत्तम, मध्यम, प्राकृत भक्त असे भेद आहेत. प्राकृत भक्त कसा, त्याने लक्षण सांगितलं, अर्चायामेव हरये पूजाम्य श्रद्धये हते न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृत स्मृतः. भगवंताची पूजेकरता केलेली मूर्ती तिथंच देव आहे म्हणून पूजा करत राहणारा भगवत भक्त किंवा अन्य लोकांच्या ठिकाणी परमात्मा बुद्धी धारण न करणारा प्राकृत भक्त. मध्यम भक्त कुणाला म्हणायचं? मध्यम भक्ताला जगात 4 जणांचं दर्शन घडतं. ईश्वरे तत् अधीनेषु बालिशेषु द्विषत्सुच. एक ईश्वर दिसतो, दुसरे ईश्वर भक्त दिसतात, तिसरे अज्ञानी दिसतात, आणि चौथे ईश्वर आणि ईश्वर भक्ताचा द्वेष करणारे लोक दिसतात. 4 जण दिसले की 4 जणांबद्दल वेगळी वेगळी प्रतिक्रिया तो धारण करतो. ईश्वराच्या विषयी प्रेम, ईश्वर भक्तांच्या विषयी मैत्री, अज्ञानी जीवांच्या विषयी कृपा, आणि ईश्वर व ईश्वर भक्तांचा द्वेष करणारे जे आहेत त्यांच्याविषयी उपेक्षा बुद्धी जो धरतो तो मध्यम भक्त. आणि सर्वत्र परमात्मा दर्शन घेऊन सर्वाशी समान वर्तन करणारा असा जो महात्मा असतो तो उत्तम भक्त. भगवत भक्तामध्ये प्रकार सांगून भगवत भक्तांचं लक्षण सांगितल्याच्या नंतर राजाने पुन्हा असा प्रश्न विचारला, सगळ्या जगाला मोहित करणारी परमेश्वराची माया कशी असते सांगा. मायेचं काय आहे? मायेत 2 शक्ती आहेत असं वेदांतात वर्णन आहे. माहेश्वरी तु मायाया तस्याः निर्माण शक्तिवत विद्यते मोह शक्तिश्च तंजीवम मोहयत्यसौ. महेश्वराची शक्ती असलेल्या मायेमध्ये 2 शक्ती, एक निर्माण शक्ती आणि एक मोह शक्ती.
निर्माण शक्तीनं जगाचं निर्माण ही मायाच करते आणि निर्माण झालेल्या पदार्थाचा मोह निर्माण करण्याची तिच्या ठिकाणी जी शक्ती आहे त्या शक्तीनं जीवाला एखाद्या पदार्थाचा मोह ही मायाच निर्माण करून ठेवते. मोहशक्ती आणि निर्माण शक्ती. मायेचं असं आहे, माया काही कळू देत नाही. न कळणं हेच मायेचं स्वरूप आहे. एक उदाहरण सांगतात. माया कशी असते याच्याकरता सांगितलेलं उदाहरण आहे. काय झालं म्हणे, एका गावामध्ये अशी 2-3 मुलं थोडीशी हुशार होती, लहान लहान मुलं, परस्पराचे मित्र. त्या मुलांच्या बाबतीत असं होतं, एका मुलाला सतत डोकं खाजायचं. उवा वगैरे असतील डोक्यात बिचारायच्या, सतत डोकं खाजायचं. दुसऱ्या मुलाचं सतत नाक गळायचं, शेंबडा होता. आणि तिसऱ्या मुलाला सतत खरूज असायची हाताला, त्याच्यामुळे तो खाजवत राहायचा. 3 मुलं, डोकं एकाचं खाजवणं, एकाचं शेंबूड पुसत राहणं, एकाचा हात खाजवणं, सतत चालू. थोडी चाणाक्ष होती पोरं. लोकांचं उपेक्षेनं त्यांच्याकडे पाहणं लक्षात आल्याबरोबर पोरांनी ठरवलं, म्हणे काय करावं रे, म्हणे आपल्याला तर अशा व्याधी आहेत, आपल्याला खाजवावं लागतं, शेंबूड पुसावं लागतं, काय करायचं. एका पोरानं सांगितलं, नाही म्हणे ते सभ्यपणाचं दिसत नाही, उद्यापासून आपल्या खोडी बंद. मी डोकं खाजवणार नाही, तो शेंबूड पुसायचा नाही, तो खरोच खाजवायचे नाही. बरं दिसत नाही 4 चौघात गेल्यावर. ठीक आहे म्हणे, शपथा व्हायला ठरलं. काही करायचं नाही असं ठरल्याच्या नंतर 3ही मुलं दुसऱ्या दिवशी असे काहीतरी प्रसंग होता लग्नाचा वगैरे, त्या समुदायामध्ये जाऊन बसली. शेकडो माणसं तिथे आहेत. आता डोकं खाजायला लागल्यानंतर खाजवायचं नाही कसं हो, खरोच खाजायला लागले ते खाजवायची नाही कशी, नाक गळायला लागलं ते पुसायचं नाही कसं. पोरं हुशार होते. ज्याला डोक्यात उवा होते त्यानं सांगायला सुरुवात केली. म्हणला काय सांगू, काय जरा रामायणातली कथा तुम्हाला सगळ्याला सांगायची मला इच्छा झाली. म्हणला सांग बाबा. लोकांना म्हणायला लागला, भगवान रामचंद्र प्रभूने सीतेचं अपहरण रावणाने केल्याच्या नंतर समुद्रावर सेतू बांधून रामचंद्र प्रभू सगळ्या वानर सेनेसहित लंकेत दाखल झाले. लंकेत दाखल झाल्याच्या नंतर उद्यापासून युद्ध कसं करायचं याचा रामचंद्र प्रभू विचार करायला लागले. विचार करायला लागले म्हणून यानं डोकं खाजवून घेतलं. लोकाला कळालं नाही, पण या शेमड्याला आणि खरजिऱ्याला कळालं की बाबा यानं आपला डाव साधलाय. शेमडा म्हणला, हा थांब म्हणे, तुझ्या पुढचं मी सांगतो आता. रामाने विचार केला. दुसऱ्या दिवशी युद्धासाठी राम रावण एकमेकाच्या समोर आले. रामाने बाण काढला, धनुष्यावर चढवला. त्यानं ते बाण ओढायचं नाटक करून नाक पुसून घेतलं. तिसरा म्हणाला, थोडं थांब, पुढची कथा मी सांगतो म्हणे आता. त्यानं सांगितलं, राम रावण असे एकमेकाला भिडल्याच्या नंतर रावणाची राक्षसी सेना आणि रामाची वानर सेना दोघे गप्प बसेना. सैन्य एकमेकात भिडलं आणि तुंबळ युद्ध झालं. त्यानं खरंच खाजवून घेतले. लोकाला काही कळालं का? लोकाला वाटलं तिघे मिळून कथा सांगतायत, पण यांनी डाव साधून घेतला, कोणालाही कळालं नाही. याला म्हणतात माया. मायेचा मोह कसा असतो? घडलेली क्रिया कशासाठी झाली, घडलेलं कशासाठी निर्माण झालं, घडलेलं काय झालं, काहीही न कळू देणं मायेची मोहिनी शक्ती आहे. अशी माया मोह निर्माण करणारी. मायेचं स्वरूप सांगितलं. मायेचं स्वरूप सांगितल्याच्या नंतर या मायेतून तरुण जाण्याकरता काय करावं लागतं राजानं विचारल्याबरोबर प्रबुद्ध नावाच्या भागवताने माया तरण्याच्या करता म्हणून त्याला उपाय सांगितला. सगळ्या सांसारिक पदार्थातून मन हटवावं, निस्संग करावं, साधूच्या चरणी लागावं, संताची संगती करावी, दयाबुद्धी धारण करावी, सर्वभूत मात्रांची मैत्री असावी वगैरे वगैरे साधना केल्याच्या नंतर आणि आपल्याकडे जे काही आहे ते सगळं परमात्म्याच्या चरणाला निवेदन केल्याच्या नंतर मनुष्याला मायेतून तरुण जाणं सोपं जातं. माया तरण्याचा उपाय वगैरे वगैरे प्रश्न निमी राजा विचारतो. एक एक महाभागवत त्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याच्यातून त्याला बोध होतो. असं हे सगळंच्या सगळं प्रकरण विदेह
आणि महाभागवताच्या संवादाचं नारदांनी वसुदेवाला सांगितलं आणि त्यांच्या प्रश्नाच्या उत्तर देऊन समाधान त्यांचं केलं. पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्याकडे सगळे स्वर्गातून, निजधामातून, वैकुंठातून सगळे देव वगैरे आले आणि त्या सगळ्या देवांनी देवाला प्रार्थना केली की म्हणे देवा, काय आपण आता अवतार कार्य तुमचं संपलेलं आहे, तुम्ही निजधामाला येण्याची तयारी केली पाहिजे, तुम्ही वैकुंठाला आलं पाहिजे. परमात्म्याने सांगितलं ठीक आहे, त्या दृष्टीनं तयारीला लागतो. देवाने थोडीशी तयारी सुरू केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवधूताचं उपाख्यान सांगितलं आणि अवधूताने केलेले 24 गुरु, 24 गुरूंच्या संबंधातला थोडासा बोध उद्धवाला दिला. ज्याच्यापासून जे काही घेतलं तो गुरु. बर का, गुरु कोण? गुशब्द स्त्वंधकारस्यात अरुकारस्त निवर्तकः. गो म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे घालवणारा. अज्ञानाचा अंधार आपल्या जीवनातून ज्यानं एक शब्द देऊनही घालवला असेल तोही गुरु. म्हणून स्मृती ग्रंथात असं वर्णन आहे, एकाक्षर प्रदातारम यो गुरु नाभिमन्यते 60 वर्ष सहस्राणी विष्ठायान जायते कृमीही म्हणे. ज्यानं आपल्याला एक अक्षरही ज्ञान दिलेलं असेल त्यालाही आपण गुरुच मानलं पाहिजे. जो मानत नाही त्याला 60,000 वर्षपर्यंत विष्ठेमध्ये किडा होऊन पडावं लागतं म्हणे. एक अक्षर शिकवणाराही गुरु. प्रत्येकाला गुरुची गरज आहे. गुरुच्याशिवाय काही कळत नाही आपल्याला. आत्मस्वरूपाचं ज्ञान तरी होतच नाही. गुरुची आवश्यकता आहेच आहे. काय साध्या साध्या गोष्टी माणसाला कळत नाहीत. माणसं म्हणतात तुम्हाला आम्हाला ज्ञानाकरता गुरुची काय गरज? वेद आहे, शास्त्र आहेत, पुराण आहेत, सगळं वाचू शकतो, आम्हाला बुद्धी आहे, विचार करू शकतो, त्याच्यातून ज्ञान होणार नाही का? कशाला गुरुची गरज पडते? शास्त्र असं आहे की बाबा हे सगळं जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, हे सगळे ग्रंथ म्हणजे शब्दाचं नुसतं जाळ आहे. शब्द जालम महाअरण्यम चित्त भ्रमण कारणम. मोह निर्माण होतो हे सगळ्याच्या सगळं वाचल्याच्या नंतर. परस्पर विरुद्ध कितीतरी गोष्टी पुराण इतिहासामध्ये सांगितलेल्या असतात. हे खरं की ते खरं, व्यामोह होतो बुद्धीला. सद्गुरूची गरज आहे. वाक्य कळत नाहीत, अर्थ लागत नाही. साध्या साध्या वाक्याचा अर्थ आपल्याला लागत नाही महाराज. एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल आपल्याला.